हाय एव्हरीवन, मी आहे सोनल आणि वेलकम टू आवर फर्स्ट व्हिडिओ ऑफ NS ज्वेलरी, जिकडे आपण दाखवणार आहोत बीड्स कलेक्शन. हे विकण्यासाठी नाही आहे, हे फक्त ज्वेलरी बनवण्यासाठी जे बीड्स आम्ही यूज करतो ते कलेक्शन दाखवण्यासाठी आहे. आणि हा आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे. या चॅनलमध्ये आम्ही दाखवणार आहोत की वेस्टर्न ब्रेसलेट नेकलेसेस आपण कसे बनवू शकतो. वेगवेगळ्या कलेक्शन शेअर करणार आहोत. जर तुम्हाला याच्यावरती ट्युटोरियल पाहिजे असेल की कसे बनवू शकतो मराठीमध्ये हिंदीमध्ये, तर कमेंट करून सांगा. ती सिरीज पण आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, तर हा फर्स्ट व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. माझं नाव सोनल आणि व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट मी दाखवते तुम्हाला ब्युटिफुल व्हाईट कलरचं चाम, जे की आहे बो चाम. हा बो आहे, जे सुंदर असे इयरिंग्स बनतात, ब्रेसलेट्समध्ये यूज होतात आणि नेकलेसेसमध्ये पण सेंटर पीस म्हणून यूज होतात. 2 सायझेसमध्ये आमच्याकडे आहे, खूप साऱ्या सायझेसमध्ये आहेत. माझ्याकडे 2 सायझेसमध्ये आहे. हे एक मोठं साईज आहे आणि हे एक छोटं साईज आहे. हे बघू शकता, मी याच्यामध्ये मोठं साईज वापरलेलं आहे जे मी ब्रेसलेट घातलं आहे. ठीक आहे, हे झालं एक चाम जे खूप सुंदर आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करूया हे ब्लॅक कम्प्लिटली ब्लॅक पर्ल. खूप सुंदर पर्ल आहेत. हे पर्लमध्ये पण येतात आणि बीड्समध्ये पण येतात. हे जे आहेत ते बीड्समध्ये आहेत, असे पर्ल्समध्ये पण येतात, पण एवढी शायनिंग येत नाही त्याच्यावरती. याच्यामध्ये खूप शायनी असं बीड आहे. हे त्याचं हे ब्रेसलेट बनवलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतं. नेकलेसेस पण येतात, बनवू शकतो आम्ही तुमच्या रिक्वेस्टवरती. त्यानंतर हे शायनीमध्येच व्हाईट कलर पाणेरी कलरमध्ये बीड्स येतात. हे पण खूप सुंदर दिसतात. याचं पण ब्रेसलेट बनवू शकतो. त्याच्यानंतर एक टाईप येतो क्रम्बलमध्ये. हे असं तुकडे झाल्यासारखं जे वाटतं आतमध्ये. जेव्हा ग्लास तुटल्यानंतर जो इफेक्ट येतो त्या इफेक्टमध्ये हे बीड्स असतात. याचे पण खूप सुंदर ब्रेसलेट्स अवेलेबल आहेत आणि बनवू शकतात. तुम्हाला नेकलेसेस बनवायचे असतील तर ते पण बनवू शकतात. त्याच्यामध्ये हा सुंदर असा व्हायलेट आणि ब्राऊन कलरमध्ये सुद्धा टाईप येतो. हा खूप चालतो. माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे ऑर्डर्स आहेत. त्यातला वन ऑफ दी हे मी दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये मी मध्ये हा पीस टाकला आहे, जो की साईड पीस खूप छान दिसतो बीड्ससोबत. हा पण याच्यासोबत ॲड करून छान असा एक इफेक्ट आणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्येच क्रम्बलमध्येच हा पिंक कलर आहे, एकदम लाईट पिंक कलर, खूप बार्बी कलरसारखा पिंक कलर आहे. बेबी पिंक आहे, खूप छान दिसतो. त्यानंतर हा आहे ग्रीन कलरमध्ये. हा ग्रीनिश ब्लू कलर आहे, जो की खूप छान एलिगंट वाटला मला, म्हणून मी घेतलेला. त्यानंतर बीड्समध्ये हा एक ब्लर बीड येतो, सेम साईज 8 mm, पण हा ब्लर इफेक्ट येतो. हा एक शायनी आहे आणि हा एक ब्लर आहे. हे पण खूप छान वाटतं. याचे पण ब्रेसलेट्स आणि नेकलेसेस खूप सुंदर बनतात. त्यानंतर आमच्याकडे आहेत पर्ल्स. हे एक कलर्ड पर्ल आहे, जे की एक वेगळाच कलर आहे. ग्रीन आणि ब्लू मिक्स करून जो कलर बनतो आहे, कलरचं एक्झॅक्ट नाव माहिती नाही आहे. आता जेन्झीला माहिती असणार आहे, याचे वेगवेगळे नावं आलेली आहेत. बट हा खूप छान कलर आहे, छान वाटला मला म्हणून मी घेतला. त्यानंतर हा आहे आपल्याकडे पर्ल कलरचे पर्ल्स. हे एकदम रिअल पर्ल्स वाटतात. खूप छान आहे कलर. मला माहिती नाही कॅमेरा किती त्याला हे करतं, बट हा खूप सुंदर असा पर्ल कलर आहे. माझ्याकडे व्हाईट पर्ल्स पण आहेत, पण हा माझा फेवरेट पर्ल आहे. मी तुम्हाला व्हाईटसोबत कम्पेअर करून दाखवते. हा माझ्याकडे व्हाईट पर्ल आहे आणि हा पर्ल कलरचा पर्ल आहे. इतका छान दिसतो. याचे बॅग्स बनतात, याचे नेकलेसेस बनतात. फक्त एक लाईन नेकलेस खूप सुंदर वाटतो. त्याच्यासोबत छोटे छोटे इयरिंग्स पर्लचेस, ते पण खूप सुंदर वाटतात. हा पर्ल कलर खूप मस्त. तुम्ही रिअलमध्ये बघाल तुम्हाला आणखी आवडेल. त्यानंतर आपण बघूया छोटे छोटे बॉल्स, गोल्डन कलरचे बॉल्स.
हे खूप यूज होतात ज्वेलरी मेकिंगमध्ये. इंडियन महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये पण यूज होतात, वेस्टर्नमध्ये पण यूज होतात. त्यानंतर हे आहेत छोटे छोटे मल्टी कलरमध्ये बीड्स, जे की ब्रेसलेट्स, लहान मुलींचे ब्रेसलेट्स, नेकलेसेस किंवा फोन चार्म्स बनवायला पण यूज होतात, बॅग्स बनवण्यासाठी पण यूज होतात, छोटे छोटे बॅग्स बनवण्यासाठी. हे 6 mm साईजमध्ये आहेत. बाकी जे मी दाखवले हे सगळे हे 8 mm साईजमध्ये आहेत. आणि हे जे आहेत हे सगळे 6 mm साईजमध्ये आहेत. याची पण खूप छान छान ज्वेलरी बनू शकते, बनते. आणि याचे इयरिंग्ससुद्धा बनतात. मोस्टली लहान मुलींचे जे ब्रेसलेट्स, नेकलेसेस असतात त्याच्यामध्ये यूज होतात. तर हे होतं आपलं बेसिक कलेक्शन, बीड्स आणि पर्ल्सचं कलेक्शन. आणखी माझ्याकडे एक कलेक्शन आहे जे मी आत्ताच तुम्हाला दाखवलं होतं, ज्यामध्ये हे आहेत पर्ल्स वेगवेगळ्या साईजचे. माझ्याकडे खूप सायझेसमध्ये आणि खूप टाईपमध्ये पर्ल्स अवेलेबल आहेत, ज्याचे मी ज्वेलरी बनवते. अवेलेबल आहेत म्हणजे मी विकत नाही, मी ज्वेलरी बनवण्यासाठी माझ्याकडे मी घेऊन ठेवलेले आहेत. पर्ल ज्वेलरी खूप सुंदर वाटते, कोणत्याही आउटफिटवरती जाते. तुम्ही साडी घाला त्यावरती जाते, तुम्ही ड्रेस घाला त्यावरती जाते, तुम्ही वेस्टर्न घाला त्याच्यावरती पण जाते. त्यानंतर हे आहे ग्लास बीड. हे एक बीड मी दाखवते तुम्हाला. हे ग्लास बीड येतं, वेगळ्या टाईपचं आहे. मोस्टली आता बॅग्स बनवण्यासाठी यूज होतं, ज्वेलरीमध्ये पण यूज होतं. ब्रेसलेट्स पण खूप सुंदर दिसतात. रात्री हे खूप जास्त चमकतं, ज्याच्यामुळे रिसेप्शन किंवा रात्रीच्या फंक्शन्समध्ये लोक ह्याचे बॅग्स घेऊन जातात. याचं माझ्याकडे फुल कलेक्शन आहे. जर ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेन. हे एकदम छोटे छोटे असे हे बीड्स आहेत, जे खूप छोट्या साईजचे आहेत, जे मोस्टली की चेन्स बनवण्यासाठी किंवा ब्रेसलेट्समध्ये किंवा बॅग्सवरती एम्ब्रॉयडरी करण्यासाठी यूज होतात. जे पण खूप सारे कलर्स आहेत माझ्याकडे. त्यानंतर हे आहेत चार्म्स. हे चार्म्स खूप सुंदर चार्म्स येतात, खूप साऱ्या टाईपमध्ये येतात. मी फ्लावर्सवाले घेतले आहेत, ज्यामध्ये आणखी असतात जे कार्टून्समध्ये येतात किंवा वेगवेगळ्या कुठल्या क्यूट थिंग्समध्ये अवेलेबल असतात. हे पण खूप यूज होतात. जसं की मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे फ्लावरवालं. तसंच ब्रेसलेट्समध्ये यूज होतं किंवा याचे इयरिंग्स बनले जातात. खूप काही याचा यूज होतो. त्यानंतर माझ्याकडे सगळ्या टाईपचे, सगळ्या आकारामध्ये पर्ल्स आहेत. हे पण खूप छान आहेत पर्ल्स, पण यांच्यापेक्षा जास्त मला हे पर्ल कलरचे पर्ल्स खूप जास्त आवडतात. ते सुद्धा आहेत माझ्याकडे. त्यांची जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. त्यानंतर मी जे छोटे तुम्हाला बीड्स दाखवले त्याच्यामध्ये हे पूर्ण कलेक्शन आहे. हे सेम जे पिंक कलरचे मी बीड्स दाखवले ग्लास बीड्स, ज्याचं माझ्याकडे वेगळं कलेक्शन आहे. आणि हे आहेत सगळे छोटे छोटे बीड्स जे मी तुम्हाला दाखवले, खूप छोट्या साईजमध्ये येतात. याचे ब्रेसलेट्स किंवा कीचेन्स खूप सुंदर बनतात. सनफ्लावर हे येतात, कीचेन्स येतात, ब्रेसलेट्स येतात, ते याचे बनलेले असतात. खूप सुंदर कलरमध्ये अवेलेबल आहे. ते रेड एकदम मरून रेड आहे, एकदम रेड आहे, येल्लो आहे, मस्टर्ड येल्लो आहे. खूप छान कलर येतात त्याच्यामध्ये पण. तर हे झालं माझं बेसिक बीड्स कलेक्शन. तुम्हाला आणखी ॲडव्हान्स बीड्स कलेक्शन, जे हे ग्लास बीड्स येतात ज्याचे मी बॅग्स बनवते, त्यांचं जर पाहिजे असेल तर पटापट कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तीवाली व्हिडिओ पण लवकरात लवकर अपलोड करेल. आणि आजसाठी एवढंच. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवढा मला तुम्ही सपोर्ट कराल तेवढे जास्त मी तुम्हाला व्हिडिओज बनवून देत जाईल. आणि हो, आम्ही याची एक ट्युटोरियलवाली सिरीज पण चालू करणार आहेत. कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ती हवी आहे की नको आहे. मराठीमध्ये स्पेशली चालू करणार आहेत, की कारण मराठीमध्ये वेस्टर्न ज्वेलरीमध्ये अजून काही अवेलेबल नाही आहे जास्त. सो कुठून मटेरियल घ्यायचं, काय मटेरियल घ्यायचं, काय टूल्स पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे. तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. बघा, ही एक ब्युटिफुल रिंग मी बनवलेली आहे, आजच बनवली आहे. ही एक छोटे बीड्स आहेत
त्याच्यामधून ही रिंग बनवलेली आहे. खूप सारी ज्वेलरी आमच्याकडे अवेलेबल आहे, हँडमेड ज्वेलरी. तुम्हाला जर ती पण हवी असेल तर पटापट कमेंट करा, आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवरती. आम्ही इंस्टाग्रामवरती पण आहोत. ओके, बाय बाय, थँक्यू.